एका सशक्त, न्यायप्रिय आणि एकात्म राष्ट्राचा पाया रचला. म्हणूनच ते केवळ एका समाजाचे नेते नाहीत, तर संपूर्ण भारताचे राष्ट्र निर्माते आहेत. अशा या महान विभूतीचे, या युगपुरुषाचे आपण आज कृतज्ञतेने उंची प्राप्त करून दिली. महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये त्यांना विशेषतः भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातूनच सापडली. तो मानवी स्वाभिमानासाठी उभारलेला पहिला महान संग्राम होता. 1927 साली महाड येथे झालेला. म्हणूनच त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला, शिक्षणाला प्रथम दर्जा दिला. बालविवाह, सती प्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध त्यांनी प्रखर आवाज उठवून समानतेचा हक्क दिला, न्यायालाच हादरा दिला. त्यांनी निर्भीडपणे सांगितलं की जोपर्यंत संधी असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभूमीची निवड केली. मात्र भारतात परतल्यावर त्यांना जातीच्या कारणामुळे ही केवळ कायद्यांच्या चौकटीपुरती मर्यादित नाही, तर ती एका आदर्श समाज रचनेची जिवंत प्रतिमा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांची 2002 आकाशामध्ये आपल्यासाठी ही नेत्रदीपक अशी कलाकृती साकार करत होते आणि आपल्या कष्टांचं योग्य मूल्य मिळत नव्हतं. कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषण त्यांनी थेट आवाज उठवला आणि खोटी पद्धती या अन्यायकारक व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत त्यांनी शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग खुला केला. कामगार मंत्री म्हणून शपथ घेताना 8 तासांचा कामाचा दिवस, साप्ताहिक सुट्टी, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेचे हक्क